आत येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर या 5 जिल्ह्यातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती आणि ती मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात मोठा उत्साह दिसून आला. नाशिकच्या BD भालेराव शाळेमध्ये शिक्षकांची मतदान प्रक्रिया मोठ्याच उत्साहात पार पडत असल्याचं दिसलं. कमीत कमी 2 ते 3 तासापर्यंत शिक्षकांना मतदान करण्यासाठी वाट पाहावी लागली होती. रांगेत उभं राहावं लागलं. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मतदार शिक्षकांची विचारपूस करण्यासाठी शिक्षक मतदारसंघातील उमेदवार विवेक बिपिनदादा कोल्हे यांनी वैयक्तिक येऊन शिक्षक मतदार राज्याची विचारपूस केली आणि शासनाच्या व्यवस्थेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करून प्रसार माध्यमांना प्रक्रिया दिली. निश्चितपणाने ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर भेटी देतो आहे, संतप्त अशी प्रतिक्रिया शिक्षक त्या ठिकाणी देत आहे. कारण की 2.5-3 तासाहून जास्त त्या ठिकाणी थांबावं लागतं आहे. कॅबिनेट क्युबिकल्स वाढवले पाहिजे. या ठिकाणी काय EVM मशीन नाही, फक्त बॅलेट पेपर आहे. म्हणून अतिरिक्त जर कॅबिनेट्स वाढवले तर निश्चितपणाने हे फास्ट होऊ शकतं. आणि काही ठिकाणी पावसाचा प्रश्न निर्माण झाला आहे, काही ठिकाणी उन्हामध्ये झालेलं आहे. काही शिक्षकांना मी असे भेटलो ज्यांना चक्कर येऊन त्या ठिकाणी पडले. काही दिव्यांग बांधव आत्ता देखील आपल्यासमोर एकाने सांगितलं की दिव्यांगांना देखील वेटिंग करावं लागतं. व्हीलचेअर काही ठिकाणी उपलब्ध मला दिसल्या नाही. त्या ठिकाणी मी माझ्या एका सहकार्याला गाडीवर त्या ठिकाणी आज सोडायला सांगितलं. अर्धा किलोमीटरपर्यंत ती आज जाऊन परत बाहेर यायचं होतं निफाड या ठिकाणी. पण निश्चितपणाने थोडंसं या ठिकाणी हलगर्जी म्हणा किंवा 3 वाजेनंतर सगळ्या स्कूल सुटल्यामुळं, 2 वाजेनंतर 1 वाजेनंतर स्कूल सुटल्यामुळं कदाचित ही गर्दी किंवा प्रशासनावर लोड आलेलाचा दिसतो आहे हे नक्की. यामध्ये जिल्ह्याभरातून तसेच शहरातील शिक्षक मतदानासाठी उपस्थित असून शारीरिक काही व्याधी असलेल्या शिक्षकांनी देखील आपली मतदानाची जबाबदारी पार पाडली. तसेच येथे शासनाच्या व्यवस्थेत काही कमतरता दिसून आली आणि त्याचा ताण मतदार शिक्षकांवर पडत असल्याचं पाहायला मिळालं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.